कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक मिनिट, मी म्हणजे कोण? पंतप्रधान की मुख्यमंत्री? नुसतं मी वरून कसं ओळखणार ना मी? छे छे, इतकं इम्पॉर्टन्स नाहीये मला। हे आकाश ठाकूर। माझा नंबर सेव्ह नाहीये का? नंबर सेव्ह केला होता, मी माती खाल्ली। म्हणजे हाताला माती लागली होती ना, तर पिंकीने फोन उचलून दिला आणि डायरेक्ट कानाला लावला। कळलंच नाही मला, तिनेही सांगितलं नाही। सॉरी, ते असं तुम्हाला डायरेक्टली कॉल केलाय। आय होप यू डोंट माइंड, म्हणजे काही हरकत नाही ना तुम्हाला? नाही नाही, बोला ना। ते मला तुम्हाला जरा भेटायचंय। भेटायचंय? हो हो चालेल ना। पिंकी, माझ्या वसूलाही तुम्हाला भेटायचंय। त्यांना माझ्याशी बोलायचं असेल ना, कानाला। अहो तुम्ही ती काळजी करू नका। असंही ना आई बाबा घरात नाहीये आणि बनीची तर काळजी अजिबात करू नका, बनीला मी सांभाळेल। कसं आहे ना, मी रानडेंची ना दुसरी मुलगीच आहे। मला घरातलं सगळं माहिती आहे। तुम्ही फक्त पत्ता पाठवा, मी वसूला तिकडे पाठवते। मी ऍड्रेस मेसेज करतो तुम्हाला। हो चालेल। मला का नाही बोलू दिलं? अगं हो हो, होणाऱ्या नवऱ्याशी बोलण्याची किती ती घाई, काय ट्युनिंग आहे तुमच्या। तुझ्याही मनात ते, त्याच्याही मनात ते। मस्त बोला, भेटा, डेट वर जा। डेट तो बनता है। आला बघ पत्ता। अगं हो, सिरियसली काय ट्युनिंग आहे यार तुमच्यात। वसू, आय लव्ह यू। सॉरी। इट्स ओके। वाव, ही सो हँडसम। हा पटेल का ग मला? सो क्यूट। जीजू वेळेच्या आधी आले, पण माझा नवरा असा का नाहीये? माझा नवरा म्हणजे सगळीकडे ले। ही वसू कुठे राहिली? फोन कुठे ठेवला मी? हा बोल पिंकी। वसू अगं कुठे राहिलीस तू? लवकर ये ना, नाहीतर इथं बसलेल्या मुली तुझ्या नवऱ्याला गायब करते। इतका हँडसम माणूस सिंगल राहिलास कसा? असं सगळं चाललंय इथं। तुझ्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही? पिंकी एक मिनिट, तू तिकडे काय करतेस ग? काय करतेय म्हणजे? तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण आहे। तुम्ही दोघे पहिल्यांदा भेटणार आहात, तो मी मिस कसा करेन? तू ये लवकर। ठेव आले। कुंदाताई, हा ताई, हा आज बनीला शाळेतून तुला राहू दे, साफसफाई तुला घेऊन यावं लागेल, ठीक आहे? हा अच्छी वीडा, सरक अशी का ठेवलीस तू तिला? साफसफाई चाललीये। त्याला घेऊन येशील शाळेतून, ठीक आहे? आणि हो, संध्याकाळी खायला सँडविच बनवले त्याला, ते देशील। हा अगं बाई, ताई, ते त्याला दुधामध्ये चॉकलेट टाकून देशील, ना तर तुला माहिती ना तू काय करतो? हा घर डोक्यावर घेतो ना। आले मी। बनी, तू आता काय झालं? अहो त्याच्या पायाला एवढं लागल्यावर त्याला शाळेत कसं बसवणार, म्हणून घेऊन आलो। द्या इकडे, ये बघू कुठे लागले। ये इकडे, सावकाश ये, रडू नकोस बनी। ये 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 ये। पुन्हा ताई, सावकाश। काय झालं पुन्हा ताई? हा फर्स्ट एड बॉक्स दे पटकन। काय झालं? बनी काय रडतोय, सांग ना मला, कसं लागलं तुला? का रडतोयस बनी? सांग तरी मला काय झालंय? ओ बनीशी, काय झालं? हा पडली का काय? बनी सांग ना काय झालंय बाळा? हळू दे ताई, रडू नका। एक हाँ बेबी बोला। सर अहो इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय।
इलेक्शन आहेत ना आता, त्यामुळे पोलिसांनी जी आपल्याला परवानगी दिली होती ना ती नाकारली आहे. मग आता वरात कशी काढणार? बेबी, जेव्हा केव्हा मी कुठल्या कामासाठी बाहेर येतो तेव्हाच कसा मोठा प्रॉब्लेम येतो. मला याला काही जमणार नाही, तुम्ही काय ते मॅनेज करा. मी जरा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर आलो. ओके, सॉरी सर, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. इट्स ओके. मी करतो, मॅनेज करतो, पण इथले लोक जरा जास्त चिडले तो. बेबी, तुमच्याने होणार आहे की नाही? नाही, होईल सर, होईल सर. गुड. हाय, ओळखलत का मला? सॉरी, नाही. अहो असं काय करता, तुम्ही आमच्या लग्नाचं इव्हेंट मॅनेजमेंट केलं होतं. अहो तो व्यवसाय माझा, पण तुम्ही चेहऱ्यावर Sorry. ओळखलं नाही. आता ओळखलं? अहो माझा नवरा तुमच्याच कंपनीत तर कामाला आहे. राईट, तुमचं नाव पूजा आहे बरोबर? अगदी बरोबर. ऍक्च्युली मी कोणाची तरी वाट बघतोय. हरकत नाही, ते येईपर्यंत मी इथेच बसते. आणि थँक्यू हा, तुम्ही आमच्या लग्नाचं खूप सुंदर मॅनेजमेंट केलं होतं. त्यावेळेला मी तुम्हाला छोटंसं थँक्यू बोलले होते. आता ना मला तुम्हाला खूप मोठे थँक्यू बोलायचं आहे. थँक्यू. इट्स ओके. आणि माझ्या सांगण्यावरून तुम्ही आमच्या मुहूर्ताच्या वेळी जो फुलांचा वर्षाव केला होतात ना, तो मी कधीच नाही विसरणार. हो, मी पण तुमचं लग्न कधीच विसरू शकत नाही. का 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 तुमच्या गळ्यातली चेन त्या दिवशी हरवली होती म्हणून का? एक सेकंड, ते तुम्हाला कसं माहिती? ती चेन आत्ता कुठे हेही मला माहितीये. कुठे माझी चेन, तुम्ही मला प्लीज सांगाल का? असं समजा की तुमची चेन चालून तुमच्याकडेच येतेय. तुम्ही ते चेन बद्दल, एक्सक्यूज मी. हा बेबी, आता काय झालं? सर हे बघा, माझ्या एकट्याच्या आता काही हँडल होत नाहीये इथे. अहो तो नवरदेव पोलिसांशी भांडायला गेला म्हणून आता ते पोलीस त्याला अरेस्ट करायला निघाले. आणि अहो सर, अर्ध्या तासात मुहूर्त आहे लग्नाचा. बहुतेक लग्न आता जेलमध्येच लावावं लागणार आहे असं दिसतंय. काय? अहो बेबी, तुम्ही प्रकरण एवढं हाताबाहेर जाऊत कसं दिलं? तर अहो तुम्हीच महत्वाच्या कामात होतात ना, म्हणून डिस्टर्ब नाही केलं मी तुम्हाला. हो सॉरी, ते जरा महत्वाचं काम आहे म्हणून निघावं लागेल. ते चेनचं आपण नंतर बोलू, ओके? तासभर वाट बघितली पण अजून काही आल्या नाहीत. कदाचित यायचंच नसेल त्यांना. आकाश, आकाश, अहो थांबा ना. I'm very sorry. Sorry. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.